नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जानकी आणि ऋषिकेशला अशी गोष्ट मिळणार आहे की ज्यामुळं त्यांना बाहेर काम शोधावं लागत होतं. त्यांच्यावरती वाईट वेळ आलेली होती आणि त्यांनी भीक मागावी अशीच इच्छा या आपल्या ऐश्वर्याची होती आणि त्यामुळंच तिने त्यांना घराच्या बाहेर काढलेलं असतं. पण तीच गोष्ट आता सॉल्व्ह होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे जी म्हणजे देवारा. तर रणदिवेंच्या घरातला देवारा हा नानांनी जानकी ऋषिकेशच्या नावावर केलेला आहे असं ऐश्वर्याने त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं असतं. सगळी प्रॉपर्टी त्यांच्याकडे घेतलेली आहे, पण फक्त देवघर हे नानांनी केलेलं आहे. खरं तर ऐश्वर्याला त्यातलं काहीही माहिती नसतं. त्या देवघरामध्ये असं कोणतं गुपित दडलेलं आहे याबद्दल ऐश्वर्याला काहीही माहिती नसतं. म्हणून तर ऐश्वर्याने ते देवघर हे नावावर केलेलं आहे असं सांगितलेलं असतं. पण सगळं काही असतं ते त्या देवघरामध्येच असतं, त्या देवाऱ्यामध्येच असतं आणि हे फक्त आणि फक्त नानांनाच माहिती असतं. आणि शेवटी एक आई जरी गेली असली तरी तिचे आशीर्वाद जेव्हा पाठीशी असतात तेव्हा कोणाला काहीही कमी पडत नाही. आई जर आपल्या मुलांच्या पाठीशी असेल तर ते मूल अगदी गगनभरारी घेऊ शकतं. हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पार्वती ही ऋषिकेश अगदी तहाना असताना गेलेली आहे. तिच्यावरती आजारामुळे तिला जावं लागलेलं आहे. परंतु आत्ता अशी गोष्ट घडणार आहे की ती आयुष्यभर ऋषिकेशच्या सोबत आहे, ऋषिकेशच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. काही झालं तरी तिने ऋषिकेशची नेहमीच काळजी घेतलेली आहे, ऋषिकेशची काळजी केलेली आहे. तिला दिव्य दृष्टी होती किंवा तिला काहीतरी वाटत होतं, म्हणून तर ऋषिकेशसाठी तिनं एवढं सगळं ठेवलेलं आहे आणि इतक्या अगदी सिक्युअर पद्धतीनं त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जानकी आणि ऋषिकेश कसे त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत, जानकी आणि ऋषिकेश हे दोघंजण त्यांची भरभराट कशी होत आहे, त्याचबरोबर ऋषिकेश हा प्रगतशील म्हणून सगळ्या अख्ख्या पंचक्रोशीतला नावाजलेला मोठा शेतकरी होणार आहे. हे सगळं कशामुळं होणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी हे आता इकडे आलेले आहेत, ते म्हणजे हिम्मतरावांच्या घरी. हिम्मतरावांचं घर म्हणजे जानकी आणि ऋषिकेशच्या पार्वती आईचं ते घर आहे. हिम्मतरावांना जेव्हा कळतं ऋषिकेश आणि जानकी हे रणदिवेंच्या घरातून बाहेर पडलेले आहेत, तेव्हा स्वतः हिम्मतरावांनी येऊन जानकी आणि ऋषिकेशला आपल्या घरी नेलेलं असतं. हे सगळं कशामुळं होतं, हे सगळं कसं शक्य होतं हे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर जानकी आणि ऋषिकेश दोघंही आता त्या घरी राहायला आलेले आहेत आणि त्या घरात राहायला आल्यानंतर तिथे ऐश्वर्या आता इकडे नवीनच गोंधळ घालत आहे. कारण ऐश्वर्याने तो देवारा पाठवून दिलेला आहे. तिने पार्वतीला विचारलेलं असतं की ते जे देवघर आहे ते आपल्याला नको आहे. म्हणजेच नानांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की ते देवघर आपण जानकी आणि ऋषिकेश यांना द्यायचं आहे. मग नानांची जशी इच्छा आहे तसंच सगळं होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी ते देवघर आपल्याला त्यांना द्यावं लागणार आहे असं पहिल्यांदा तिने पळवते. ते म्हणजे इकडे सारंग मात्र अगदी बायकोच्या म्हणण्याप्रमाणे नंदी बैलासारखी मान डोलवायचं काम करत असतो. तो म्हणतो, खरंच ऐश्वर्या तुम्ही किती चांगले आहात हो. नानांचं मृत्यूपत्र हे कशा पद्धतीनं असलं पाहिजे किंवा नानांच्या मृत्यूपत्रामध्ये काय काय लिहिलेलं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. कारण जे आपलं आहे ते आपल्याला ठेवलं पाहिजे आणि जे आपलं नाही आहे ते त्यांचं आहे तर त्यांनाही देऊन टाकलं पाहिजे. या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करत आहात आणि हे सगळं करत आहात असं तो बोलत असतो. त्याला मात्र त्याच्या बायकोचं फारच कौतुक वाटत असतं. त्याला वाटत असतं की जे काय आहे ते माझ्या बायकोमुळंच होत आहेत, की किती चांगले आहे ऐश्वर्या, तुम्ही किती चांगले आहात. अक्षरशः तो इतकं कौतुक करू लागतो की त्याला कौतुक करताना थकायला सुद्धा होत नाही. त्याला असं वाटत असतं की खरंच ऐश्वर्या म्हणजे खरंच खूपच चांगल्या आहेत, त्या खूप चांगल्या आहेत, त्या अशा आहेत, त्या तशा आहेत, एवढंच त्याचं सुरू असतं. आणि त्याच्या डोक्यातही येत नाही की ऐश्वर्याने आपलं घर तोडलेलं आहे. आपला पहाडासारखा आपल्या पाठीशी असलेला आपला ऋषीदादा
आपल्याला सोडून दुसऱ्याकडे राहायला गेलेला आहे, त्याच्यावरती वाईट वेळ आणलेली आहे, ती ऐश्वर्याने आणलेली आहे. आईसारखं प्रेम करणारी, माया देणारी, काळजी करणारी जानकी वहिनी आज आपल्या घरात नाही. आपली लाडकी ओवी आपल्या घरात नाही, तीही घराच्या बाहेर पडलेली आहे. या कोणत्याही गोष्टीची त्याला जाणीव नसते, त्याला कल्पनाही नसते की हे सगळं कशामुळं घडलेलं आहे. तो मात्र फक्त याच दुनियेत असतो, याच भ्रमात असतो की काहीही झालं तरीही आत्ता माझी बायको किती चांगली आहे आणि ती माझ्यासाठी काय करत आहे, एवढंच फक्त त्याच्या डोक्यात असतं. त्यानंतर दोघंही जण सुमित्राकडे येतात. सुमित्राला म्हणतात की आई, अगं ऐश्वर्या काय म्हणतात की तो जो आपला देवारा आहे ना, तो नानांनी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला द्यायला सांगितलेला आहे. त्या देवघरावरती त्यांचा अधिकार सांगितलेला आहे. मग मृत्यूपत्रामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्यात सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने करत आहे. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी नानांच्या विलमध्ये जे लिहिलेलं आहे ते सगळं आपल्याला करावंच लागेल ना. कारण बघ ना, नानांच्या विलमध्ये लिहिलेलं होतं तर ऐश्वर्यांनी ते दागिने सुद्धा त्यांना दिले नाहीत, कारण नानांनी त्या दागिन्यांचं मालक आणि पैशाची मालकी ही ऐश्वर्याला दिलेली आहे. त्यामुळं आता आपल्याला हा जो देवारा आहे तो देवारा काहीही झालं तरी आपल्याला द्यावा लागणार आहे. हे सगळं दोघंजण बोलत असतात. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की मी नानांना विचारते. ऐश्वर्या म्हणते तुम्ही विचारा नानांना, नाना काय म्हणतात त्यावर आपण ठरवूया. तसं म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते ठीक आहे. सुमित्रा नानांकडे येते आणि नानांना म्हणू लागते की मला एक कळतच नाही आहे की नक्की तुमच्या त्या मृत्यूपत्रामध्ये काय काय लिहिलेलं आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत हे माझ्या काही लक्षात येत नाही आहे. पण तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही जे म्हणत आहात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करायचं मी ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे गोष्टी करत आहे, असं सगळं सुमित्रा म्हणत असते. आणि नानांना म्हणते की तुम्ही त्यात लिहिलेलं आहे की तो जो देवारा आहे तो जानकी आणि ऋषिकेश यांना देण्यात यावा. तर आता तो देवारा जानकी आणि ऋषिकेश यांना देऊ द्या का, तुम्हाला काय वाटतंय? नाना म्हणतात एकतर माझ्या जानकी आणि ऋषिकेशवर इतकी वाईट वेळ आणलेली आहे ह्या ऐश्वर्याने, त्यांना कशा परिस्थितीत राहावं लागतंय, माझ्या ओवीला कोणत्या परिस्थितीत राहावं लागतंय याचा मी विचारही करू शकत नाही. मग नाना सुमित्राला म्हणतात की चालेल. नाना म्हणतात की काही झालं तरी त्यामध्ये अशी एक गोष्ट आहे जी गोष्ट मी जर देऊ शकलो नाही तर मी खरंच स्वतःला खूपच दोषी समजेल. अशी गोष्ट आहे की ज्यामुळं माझा ऋषिकेश आणि जानकी चांगलं आयुष्य जगू शकतात. आणि नाना ठरवतात की काही झालं तरी हा देवारा जानकीकडे पोहोचला पाहिजे. नाना सुमित्राला म्हणतात की दे तो देवारा, कारण त्या देवाऱ्यामध्ये अशी गोष्ट आहे जी फक्त नानांनाच माहिती आहे त्या देवाऱ्यामध्ये काय असू शकतं. आणि इकडे ऐश्वर्याने सांगितलेलं आहे काही झालं तरी तो देवारा आहे तो पार्वती आईंचा आहे, तर आपण तो देवारा त्यांना दिला पाहिजे असं ऐश्वर्याला वाटत असतं. खरं तर तिची अशी इच्छा असते की त्या देवाऱ्यामुळं ऋषिकेश आणि जानकी या घरात पुन्हा येतील, आमच्या आईचं आहे असं ऋषिकेश सांगेल, म्हणून तिला तो देवारा त्यांच्याकडे पोस्ट करायचा असतो. आणि त्यासाठी तिने हा सगळा घाट घातलेला असतो. तर हे सगळं जेव्हा ऐश्वर्या करत असते तेव्हा तिला वाटत असतं की आपण जिंकलेलो आहोत, पण नियतीने असा खेळ खेळलेला असतो, ऐश्वर्यालाच एक चकवा दिलेला असतो, कारण ती नेहमी वाईट विचार करत आहे. तिच्या मनात कधीही चांगला विचार नाही, तर नियतीने म्हणजे नशिबाने तिची थट्टा केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. नशिबाने असं दाखवून दिलेलं आहे की तुझी काय लायकी आहे आणि तू काय करत आहे, कारण त्या देवाऱ्यातील जे गुपित आहे ते जानकी आणि ऋषिकेशकडे जाणार आहे. आणि जेव्हा जानकी आणि ऋषिकेश ते पाहणार आहेत तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडणार आहे, खूपच मोठा धमाका होणार आहे. आता जानकीकडे तो देवारा आलेला आहे. जानकी देवाऱ्याच्या समोर बसून पूजा करत आहे. ती म्हणत आहे की काही झालं तरी मला माझं देवघर हवं होतं, पण माझ्या सर्व कुटुंबासोबत हवं होतं. माझं कुटुंब माझ्यासोबत नाही आहे, मला वाईट वाटतंय, पण तरीही मी मनोभावे माझी पूजा करणार आहे असं जानकी म्हणत असते. तेव्हा हिम्मतराव तिथे येतात आणि हिम्मतराव जानकीला म्हणू लागतात अगं जानकी, तुला माहिती आहे का हा देवारा कोणाचा आहे ते? तेव्हा जानकी म्हणते कोणाचा? तेव्हा हिम्मतराव तिला सांगू लागतात की अगं हा देवारा तुझ्या सासूबाईंचा आहे. हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते काय? तेव्हा हिम्मतराव सांगतात की हो, हा देवारा तुझ्या सासूबाईंचा आहे, पार्वतीचा आहे, म्हणून तर हा देवारा तुझ्याकडे आलेला आहे. जानकीला खूप भारी वाटत असतं. जानकी म्हणत असते काय सांगताय तुम्ही? तेव्हा ते सांगू लागतात हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे.
हा देवारा तुझ्या सासूबाईंचा आहे आणि बहुतेक तिचीच अशी इच्छा होती, म्हणून तर हा देवारा इकडे आलेला आहे तुझ्याकडे आणि ऋषिकेशकडे. बघितलंस ना, हे घर छोटं आहे मान्य आहे मला, पण जानकी म्हणते की हे माझ्यासाठी मंदिर आहे. मला ना असं वाटतंय की आज आमच्यावरती ही जी वेळ आलेली आहे ती माझ्या पार्वती आईंचा संसार बघावा. त्यांना वाटत होतं की ऋषिकेश आणि जानकीने इथे येऊन संसार करावा म्हणून ही वेळ आलेली आहे, असं बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हिम्मतराव तिला सांगत असतात की काळजी करू नको जानकी, अगं ह्या देवाऱ्याला असे काहीतरी गुपित कप्पे आहेत जे फक्त पार्वतीलाच माहिती आहेत, आपण जरा ते बघूया. तेव्हा जानकी म्हणते की नाही, नको तसं करायला आपण. तेव्हा हिम्मतराव म्हणतात, अगं ते तुझ्या सासूबाईंचंच आहे, त्यामुळं तू काहीही टेन्शन घेऊ नको, बिनधास्त ते उघड. तेव्हा जानकी म्हणते, जर त्यात काही मौल्यवान असेल तर मी त्यांना ते परत देऊन टाकेन. तेव्हा हिम्मतराव म्हणतात की ते शक्यच नाही, कारण या देवाऱ्याला जे कप्पे आहेत ते पार्वतीने करून घेतलेले आहेत आणि त्या कप्प्यांमध्ये काय आहे याच्याशी रणदिवेंचा काहीही संबंध नाही. ते ऋषिकेशच्या आईच आहे आणि ते ऋषिकेशच राहणार आहे, असं हिम्मतराव स्पष्टपणे जानकीला सांगत असतात. तेव्हा जानकी आणि हिम्मतराव कप्पे उघडू लागतात. एका कप्प्यामध्ये तिचे दागिने असतात, म्हणजे पार्वतीचे दागिने सगळे त्या कप्प्यामध्ये नाण्यांनी ठेवलेले असतात. तो कप्पा उघडते जानकी आणि तिला धक्काच बसतो. तेव्हा इकडे हिम्मतराव सांगतात की हे तुझ्या पार्वती सासूबाईंचे दागिने. हे ऐकल्यानंतर जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. हिम्मतराव म्हणतात, बघितलंस का, मी तुला तेच सांगत होतो, कारण तिला काहीतरी वाटलं होतं माझ्या मुलाला कधी सावत्रपणाची वागणूक मिळाली तर त्याला हा सगळा त्रास सहन करायला लागू नये, म्हणून कदाचित हे सगळं झालेलं आहे, असं म्हणताच जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात तिला फोन आलेला असतो, तो म्हणजे ऋषिकेशचा. ऋषिकेश तिला म्हणालेला असतो की आता मला बाजार समितीमध्ये जे ओळखलं जातं ते ऋषिकेश रणदिवे म्हणून ओळखलं जातं. नानासाहेब रणदिवेंचा मुलगा मी आहेच, पण त्याहीपेक्षा माझी स्वतःची काहीतरी ओळख आहे, त्या ओळखीवर मला तिथे ओळखलं जातं, तर मी तिथे जातो. शेतकऱ्यांची मदतही करता येईल, कारण आता बघितलं ना, हे सगळं सारंगच्या हातात गेलेलं आहे, म्हणजेच त्या सयाजीरावच्या हातात असणार आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा मी तिथे जातो आणि शेतकऱ्यांची मदतही होईल आणि थोडंफार कामही मिळेल, कारण पार्वती आईचा थोडाफार तुकडा असेल त्याच्यावरती आपल्याला काहीतरी करता येईल, त्याला आपल्याला डेव्हलप करता येईल, हे ऋषिकेश बोललेला असतो. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे. परंतु आता जानकी जेव्हा आणखी काही कप्पे उघडते तेव्हा तिला पार्वती आईंचे तिथे प्रॉपर्टीचे पेपर सापडतात, म्हणजे पंचक्रोशीत जी जमीन आहे त्याबद्दलचे पेपर्स असतात. म्हणजे ती जमीन नानांनी कोणाच्याही नावावर केलेली नसते, ती जमीन फक्त आणि फक्त पार्वतीची असते आणि ती पार्वती नंतर ऋषिकेशच्याच नावावर होणार असते, फक्त तिच्या मुलाच्याच नावावर होणार असते आणि हे सगळं नानांना माहिती असतं. आणि ते कागदपत्र आता जानकीला मिळालेले असतात. तेवढ्यात जानकी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे. जानकी थोडा विचार करू लागते. ती हिम्मतरावांना म्हणते की काका, मला असं वाटतंय की हे पेपर्स मी रणदिवेंच्या घरी घेऊन गेलं पाहिजे. तेव्हा हिम्मतराव म्हणतात, नाही जानकी, काही झालं तरी हे पेपर्स फक्त ऋषिकेशचे आहेत आणि ते ऋषिकेशच्या आईचे आहेत, तर ते ऋषिकेशलाच मिळाले पाहिजेत. काही झालं तरी तू त्यांना हे नेऊन द्यायचं नाही, असं हिम्मतराव स्पष्टपणे जानकीला सांगू लागतात. जानकी ऋषिकेशला फोन करते आणि तिला म्हणू लागते की अहो, तुम्हाला माहिती आहे का, पार्वती आईंनी काय काय आपल्यासाठी ठेवलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे त्याचबरोबर पार्वती आईचं हे सांगत असते, त्यांचे दागिने आहेत, त्याचबरोबर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि प्रॉपर्टीचे पेपर. तुम्हाला माहिती आहे का, अख्ख्या पंचक्रोशीत कोणाकडेही इतकी जमीन नाही, इतकी जमीन तुमच्या नावावर तुमच्या आईने करून ठेवलेली आहे. आपण एक दरवाजा ठोठावत होतो तर आपल्याला देवाने इतकं भरभरून दिलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, ऋषिकेशच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जानकी म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता आपण माघार घ्यायची नाही, आता रडायचं नाही, आपल्याला पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या आहेत, आपल्याला पुन्हा नव्याने उभं राहायचं आहे. हे सगळं जानकी ऋषिकेशला सांगत असते आणि अख्ख्या या पंचक्रोशीत कोणाकडेही एवढी जमीन नाही, एवढी जमीन ऋषिकेशच्या नावावर आहे आणि ती सगळी डेव्हलप आहे, नानासाहेबांनी त्याच्यावरती पेरलेलंही आहे. हे सगळं जानकी आणि ऋषिकेश यांच्या लक्षात येतं आणि जानकी आणि ऋषिकेश यांच्या नवीन संसाराला सुरुवात होते. अख्ख्या पंचक्रोशीत सगळ्यात मोठा प्रगतशील शेतकरी म्हणून ऋषिकेश नावारूपाला येतो आणि जानकी ही आपल्या ओवीचा ऋषिकेशचा सांभाळ करत असते. नेहमीप्रमाणे ऋषिकेशला त्याच्या कामामध्ये मदत करत असते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.